नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय. दुपारी हार्वेस्टर येतो म्हटलेला पण आला नाही आहे. उद्या सकाळी येईल कदाचित. खाली एक 22 एकरांचं करड्याचं पीक आहे आणि हे माझं फक्त 20 गुंठे गहू आहे. तुम्ही बघू शकताय पूर्णपणे वाळून छान कडकडीत झालं आहे. इकडे थोडासा पातळ आहे पण पुढे खूप असा दाट आणि चांगला वजनदार भरलेला गहू आहे. तर हा 20 गुंठे गव्हामध्ये उद्या पाहूयात आपण की आपली गव्हाच्या टेस्टमध्ये आपण किती ऑर्गॅनिक गव्हाच्या टेस्टमध्ये आपण किती यशस्वी झालो किंवा किती पर्सेंटेज पडत आहेत. मला वाटत नाही आता आला आहे, म्हणजे आय मीन येईल तो हार्वेस्टरवाला. तर आपण उद्या सकाळी सकाळी येऊ मग तो आल्यानंतर. चला आता मी मक्याची वैरण घेऊन जातो. ह्यातली सगळी मका काढली. आता भाभी मागून जवसाचं घेऊन येते. थोडंसं जवस राहिलं होतं ना, ते काडी काढलं तर एवढं मोठं झालं दाखवते. आणि वैरण पण आम्ही गोळा केली, काढली होती भाभीने कालच. ती आता गोळा केली आणि घेऊन चालले. मी आत्ता लागेल एवढीच घेऊन चालले. चला तर मग. इथे कसं दिसतं ना, फ्रॉन्स कोलंबीसारखं, धान्यातली कोलंबी. इकडे थोडंसं पातळ आहे बरं का, तिकडे खूप दाट आहे. इकडे सगळं खरडून गेलेलं हे आहे ना, असं लेवल करताना जमिनीची ना, इकडून सगळं असं तिकडे त्या साईडला नेलं होतं. चला, आंब्याला पण आंबे खूप चांगले आलेत, भरपूर चांगली सेटिंग झाली. भाभी ही पालक काढून ठेवा. चला या इकडं, धराय बेडगं जाणं असं निघत नाही. ओढून बघितलं मी, पालकाचे बिया तू म्हणजे ते उगी तसे, पण थोडी तर येतील ना. जे पिवळे झालेत ना ते वाळणार, सगळ्या शेतामध्ये होईल. अहो काय, हा ते माझ्या मागे येते, माझी पाठ राखीन येते, घर राखत नाही माझ्या मागे. टॉमी, हे टॉमी बघितलं का, हे मला राखतं ते. काय झालं रे बाळा, काय लंगडायले, काय झालं? टॉमी म्हणले की आलं खायला. काही नाही आहे, खा गहू, चपाती करून पाहिजे. हा, माझ्या मागे काय असतं रे तुझं, घरी थांबायचं. तुझ्या जीवावर आम्ही घर टाकून येतो, तू माझ्या मागे येतोस. चल जवळ दाखवू आपल्या प्रेक्षकांना. बोल हाय, नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, बोल. चल आता बघा, मी हल्ले की हलते. मधीच ठेवायचं, वरती नाही बांधायचं. का मागं बांधता? तर एवढं एक गाठोडं भरून जवस निघालंय आणि तिथे वरती खूप आहे टेरेसवर आलसी जवस. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये सांगू काय, मलाच आठवण नाही काय म्हणतात. असं तेल काढतात ना, ते जवस आता बडवून घ्यायचं आपण आज. फुलांचे बिया पण काढून हे बांध पेटून द्यायचे. अशी बरीच कामं, महिनाभर कसा महिना संपणार आहे कळणार ना. ही काल काढली ती बरं का वैरण आपण. हमारी नई स्कूटी पे हमारी रॉयल फार्मर की, रॉयल शेतकरी की सवारी जा रही है. हे काहीच नाही, हे न्यायच्या 10 पट आणतात. मला नाही जास्त होत, पडायची भीती, रस्ता खूपच खराब आहे, त्यामुळे मी आपलं एवढंच नेत असते. चला आता आम्ही थांबते, भेटते पुन्हा अशाच. उद्या हा कंटिन्यू करायचाच ना व्हिडिओ. उद्या भेटू आपण हार्वेस्टर आल्यावर. मंडळी, राम राम मंडळी, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता गव्हाचा हार्वेस्टर घेऊन, म्हणजे मी आत्ता गव्हाचा हार्वेस्टर घेऊन आली आहे मळ्यामध्ये. कालपासून वाट बघते, तेव्हा आत्ता भेटलं. कारण सगळ्यांच्याच गव्हाच्या काढण्या आजकाल हार्वेस्टरने होतात ना. तर सकाळी 9 वाजता येणारं मशीन आत्ता आलं, पुढचं झालंच नाही त्यांचं. बघू फायनल आज माझा रिझल्ट आहे. पहिल्यांदा गहू लावलेत ऑर्गॅनिक पद्धतीने आणि त्याचं आता हार्वेस्टिंग करायचं आहे. तर चला, भाभी येते आहे मागून, ती गुरांना पाणी पाजून येते म्हणली तुम्ही पुढं. आणि आज एक पण गडी नाही आहे आमच्याकडे, एक पण बाई नाही आहे भाभीला सोडून. तर आता जे आहे ते आहे. मुलं पण खेळायला लागलेत आणि ते किती भरणार आहेत ना माहीत नाही, आम्ही दोघीच भरणार आहे. बघूयात आता कसं होतं आहे. डमडमवाले येतील थोड्या वेळात. पण माझ्या मागे तुम्ही आंबे बघू शकताय. एवढं झाड तर भरलंय पण माहित नाही किती होणार आहेत. हो आपलंच. त्या दिवशी करडं केलं पण दुसरं छोटं आणलं होतं, साताऱ्याचं मशीन होतं. हे तुटेल का इकडे, बांधू काय आंबा, पडतं तुटेल. तर हे हार्वेस्ट
तेवढे गहू राहतात का? अरे कसं काय त्याच्यात राहिले ते? समोर ती खोड्या हम्म? ते उडतात, उडून पडतात. एवढं ठेवू नका बरं का, माझ्या फक्त अर्धा एकरच गहू आहे. आम्ही ठेवत नसतो ते उडतात, त्याचं काय एवढं. ठीक आहे. थोड़ा चना है आगे, चनों की छोड़ के. पानी चाहिए? अच्छा खासा है. चला आता पूजा झाली, आता करूयात आपण गव्हाची हार्वेस्टिंग. ओके, थँक्यू. एक राउंड मारवाली मग पूजा केली. इथं 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 देखो, इकडे भैया इकडे ना भाभी, तिथं वरती मैडम जल्दी करो ना, उसमें डीजल है. अभी जाने लोग स्टॉप करो अब एक मिनट. सगळं गोळा करून हुडकून कर बरं. ये लो, अभी शॉप कर लो. मस्तपैकी निवांत बसले इकडे आपल्या लिंबाच्या झाडाखाली. बघू शकता, अगदी 1 तासामध्ये सगळं पूर्ण गव्हाचं हार्वेस्टिंग झालं. म्हणजे काढणी मळणी सगळं 1 तासातच झालं. आणि आता थोडं आम्ही ऊन देणार आहे 4-5 वाजेपर्यंत, आणि डमडम यायच्या अगोदर 5 वाजता आम्ही भरून घेणार आहे. संपत पण आलं. चला तर मग आता गहू घरी नेताना भेटूयात. थांबली, हां मेली बरीच. काळं काळं काय दिसायला इकडे?
अशा प्रकारे आपलं हार्वेस्टिंग कम्प्लीट झालेलं आहे. उचलायला येईल म्हणून थोडंसं कमी आम्ही पोत्याला थोडंसं कमी असं भरलंय. चला आता आम्ही घरी चाललो. भोपळे आणले होते ते उमाला देऊ एक आणि आपल्याला एक. सावकाश जावा रे. गाडी गेली, दारातल्या दारातच पोती उतरून घेतलेत. आपल्याला अशी पोती भरून झालं. उचलायला येणार नाही म्हणून आम्ही थोडं एक एक पाटी कमी, एक एक पोत्यामध्ये एक एक पाटी आम्ही कमी ओतलं. तरी आपलं अर्धा एकराचं गव्हाचं ऑर्गॅनिक खळं झालेलं आहे आणि अगदी 2 वर्ष पुरे एवढा गहू आपल्याला झाला आहे. खूपच सुंदर. आपल्याला 19 ठिके, टोटल 19 ठिके गहू झाला आहे. त्यातलं थोडं 4 ठिक्यांमध्ये ना पालकचे बी मिसळलेत, ते आपल्याला उपणावं लागणार आहे. आणि हे सगळं पोत्यातलं की पाटी म्हटलं काढलेली, तर आपल्याला टोटल म्हणजे पूर्ण ठिके भरून एक 17 ठिके गहू होणार आहे. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. येणार आहे 2 आरवला भोपळा द्यायचा ना. हळू हळू हळू